नाशिकमध्ये खड्ड्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा महापालिकेवर जनाक्रोश मोर्चा। शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे। खड्ड्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिक महानगरपालिकेवर खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा महानगरपालिका राजीव गांधी भवनवर धडकला। यावेळी शिवसैनिकांसह सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातील खड्ड्यांमुळे प्राण गमवावे लागलेल्या 7 नागरिकांचे फोटो मोर्चाच्या ठिकाणी लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच एका शिवसैनिकाने यमराजाचा वेश परिधान केला होता। नाशिककरांच्या मृत्यूला मी नाही तर महापालिका प्रशासन जबाबदार आहे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला। खड्डे तातडीने न बुजवल्यास सत्ताधारी मंत्री, आमदार आणि नगरसेवकांच्या घराबाहेर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला। नाशिक महानगरपालिका हद्दीतील जो खड्ड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे त्यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा जन आक्रोश आंदोलन काढण्यात आला आहे। सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणे हीच खरी शिवसेना अशी शिवसेनेची ओळख आहे। नाशिकमध्ये होत असलेल्या विकासाला आमचा विरोध नाही, पण कोणत्या पद्धतीने होतोय हा मोठा प्रश्न आहे। प्रशासनाच्या डोळे उघडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना उपनेते रवींद्र मिलेकर, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डीजे सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, नगरसेवक केशव पोरजे, बालवीर कौर, योगेश गाडेकर, गुलजार कोकणी, संजीवनी हंडरे, वैशाली दाणी, रितिका पाटील, भारत ताजनपुरे, सागर कोकणे, जिल्हाप्रमुख युवा सेना, अभिजित गवते, सचिन बांडे, मयुरेश कोथमिरे, शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज मराठी, प्रतिनिधी आसिफ शाह, नाशिक। मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्षाचे आमदार आंदोलन करतायत खड्ड्याविरुद्ध। अरे राजीनामा द्या, आमच्या बरोबर मोर्चात सामील व्हा। एकटे एकटे कसला आंदोलन करताय? नाशिकची अवस्था अत्यंत गंभीर आहे। अयोध्या आणि दुसरी अयोध्या जिथे रामाचं वास्तव्य होतं, पण ज्या अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी राम मंदिराचं दानपेटी लुटली, सीतामाईचे दागिने लुटलं, मंगळसूत्र लुटलं, त्यांची जिथे पिलावळ आहे ते नाशिक ही दुसरी अयोध्या लुटतायत, ही रामनगरी लुटतायत। ज्याने अयोध्येतल्या रामाला सोडलं नाही ते हे पंचवटीतल्या रामाला काय सोडणार? या सगळ्यांना आता आपण सोडायचं नाही। त्यासाठी एक प्रचंड मोर्चा आपण काढलेला आहे। मोर्चा काढून आपण थांबायचं नाहीये। आता प्रत्येक नगरसेवकाच्या घरापर्यंत आम्ही जाऊ, महापौराला घेराव घालू। मी आयुक्तांना सांगू इच्छितो, महानगरपालिकेमध्ये आमचे 15 वाघ आहेत केशवच्या नेतृत्वाखाली, केशव पोरजेच्या नेतृत्वाखाली। आमचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल। नाशिककरांच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत जर ऐकलं नाही आणि मनमानी केली तर हे गेट तोडून आम्ही आतमध्ये येऊ। आणि अशा प्रकारची गेट तोडून आत घुसण्याचा अनुभव मला सगळ्यात जास्त हे आम्ही आयुष्यभर केलंय, निर्णयकारांनी केलाय, आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। तेव्हा मित्रांनो, शिवसैनिकांनो, ही एकजूट आपण दाखवलीत नाशिककरांसाठी, ही अशीच ठेवा। रस्त्यावरच्या खड्ड्यासाठी तुम्ही काय मुदत देताय? आता आयुक्तांना भेटतायत, केशव पोरजे जाऊन आता आयुक्तांना भेटणार आहेत निवेदन घेऊन। ताई आपण पण जाताय, ताजनपुरे ताई आपण सगळे जाताय, आम्हाला तुम्ही मुदत द्या। प्रथमेश आहे, सगळे आहेत, आपण सर्व नगरसेवक जात आहेत। नाशिकचे खड्डे कधी बुजवताय याची कालमर्यादा आम्हाला द्या, आणि ते सुद्धा हवेतले शब्द नको आहेत, आम्हाला कालमर्यादा द्या।
आणि त्यानंतर जर खड्डे बुजले नाहीत तर तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. कुंभमेळ्यावरती आम्ही नंतर येणार आहोत. सध्या खड्ड्यावरती आहोत. संपूर्ण कुंभमेळा भ्रष्टाचारानं भरभरटलेला आहे. हजारो कोटी रुपये आपापल्या नातेवाईकांना, आपापल्या ठेकेदारांना भ्रष्ट मार्गाने वाटले जात आहे. विकासाची कामं काय नाही. सगळे ठेकेदार गुजरातचे, मग जामनेरचे सब कॉन्ट्रॅक्टर, हे सगळं आलेलं आहे. हे सगळं आम्ही काढणार. कोणीतरी एक कुंभमेळा आयुक्त नेमलेले आहेत, त्यांना काय माहित नाही. सगळे जळगाव, ही जळगाव सेना इथे आणलेली आहे. मग आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि लोक रस्त्यावरती अडकले आहेत. कसलं राज्य करताय, कसलं हिंदुत्व तुम्ही सांभाळताय, कसला धर्म, कसली संस्कृती, काय करताय तुम्ही? ही लढाई संपलेली नाही, ही सुरुवात आहे.